महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। 3-4 दिवसावर प्रचार थंडावणार आहे आणि अशा पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य हे सर्वत्र व्हायरल होत आहे। ते असं म्हणत आहेत की आमची लढाई थेट वंचित बहुजन आघाडी सोबत आहे। तर आपल्याला लक्षात येईल की काँग्रेस नेमकी अनेक ठिकाणी आपण पाहतोय बाय देत आहे का, त्या काँग्रेसची अंतर्गत बंडाळी आणि देवेंद्र फडणवीसांचं हे विधान आणि एकूणच प्रचाराला आलेलं उधाण, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे। सर्वत्र प्रचाराने आता वेग घेतलेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवर सिद्धार्थ मोकळे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते यांनी मुंबईतल्या काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीच्या संदर्भाने काही विधान केलेली आहेत। ते असं म्हणतायत की काँग्रेसमधील जे काही दोन गट आहेत, अंतर्गत मंडळी आहेत, त्यामुळे आम्ही त्रस्त झालेलो आहोत। वंचित बहुजन आघाडी यामुळे त्रस्त झालेली आहे असं सिद्धार्थ मोकळेंनी सांगितलंय। तीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिकांमध्ये आहे काय, असा देखील प्रश्न पडतो। कारण अनेक महानगरपालिका ह्या सोशल मीडियावरती चाललेल्या प्रचार आणि एकूणच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या लक्षात येते आणि कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रियेवरून लक्षात येते की अनेक ठिकाणी काँग्रेस खरं तर भाजपला बाय देण्याच्या तयारीमध्ये आहे काय। कारण ज्या ज्या भागातले नेते आहेत ते त्या त्या भागामध्येच आहेत, बाहेर कुठे फिरताना दिसत नाहीत। मोठे मोठे नेते आपल्या ज्या काही जबाबदारी आहेत ते पाळताना दिसत नाहीत आणि अंतर्गत बंडाळी, दोन गट आणि अनेक ठिकाणी तर अक्षरशः मॅनेज होण्याचे देखील प्रकार सुरू आहेत, असे देखील आरोप सोशल मीडियामधून कार्यकर्ते करताना दिसत आहेत। नांदेडची परिस्थिती पाहायला गेली तर आपण पाहतोय की प्रताप पाटील चिखलीकर यांनी काल एक विधान केलं की भाजप ही आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालेली आहे, म्हणजेच काय तर अशोकराव चव्हाण यांच्याच हातामध्ये एकवटलेली आहे। आणि अशा वेळी त्या ठिकाणी देखील अनेक आरोप हे काँग्रेसवरती झालेले आहेत, अनेक आरोप हे त्या स्थानिक शिवसेनेवरती देखील झालेले आपल्याला दिसून येतात। मग असं असेल तर या ठिकाणी झालेले आरोप किंवा मुंबईमधली अंतर्गत बंडाळी ही जर खरी असेल तर आपल्याला म्हणता येते की काँग्रेस आता बाय देण्याच्या तयारीमध्ये आहे का। आणि अशातच आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आलेलं जे विधान आहे ते विधान देखील अभ्यासासारखं असणार आहे। ते असं म्हणत आहेत की अनेक ठिकाणी आमची लढाई ही वंचित बहुजन आघाडी सोबत आहे। आता यावरून आपण पाहतोय की बऱ्याच काँग्रेसचे बडे बडे नेते हे भाजपमध्ये गेलेले आहेत, तर स्वाभाविक आहे की त्या त्या भागामध्ये त्या त्या नेत्याचा प्रभाव आहे आणि त्या प्रभावातून त्या ठिकाणची काँग्रेस आता कमकुवत झालेली आहे। उदाहरणच घ्यायचं झालं तर नांदेडमध्ये आपण जर विचार करायला गेलं तर नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण यांनी अनेक माजी महापौर, नगरसेवक अनेकांना आपल्या सोबत भाजपमध्ये घेतलेले आहे। त्यामुळे त्यांचा प्रभाव जो आहे तो आपल्याला नाकारता येत नाही। त्यामुळे त्यांच्या प्रभावातून जर ह्या निवडणुका होत असतील, त्यांचा प्रभाव हा कायम राहिला तर या ठिकाणी काँग्रेसला अधिक फटका बसू शकते आणि देवेंद्र फडणवीसांचं ते विधान जे आहे ते खरं होऊ शकते। ते असं म्हणतात की आमची लढाई थेट वंचित बहुजन आघाडी सोबत आहे। आता यामध्ये आपल्याला एक पाहता येतं की सिद्धार्थ मोकळेंनी काल केलेले विधान जे आहे ते आपल्याला देखील गांभीर्याने घ्यावं लागेल। ते असं म्हणतायत की काँग्रेसच्या अंतर्गत बंडाळीचे अंतर्गत दोन गटाने आम्ही त्रस्त आहोत। कारण एका गटाचं मत आहे की वंचित सोबत जायला पाहिजे होतं, एका गटाचं मत आहे की वंचित सोबत आपण जाऊन चूक केली। त्यामुळे या दोन्ही जर गटाचा विचार करायला गेलं तर या अंतर्गत मंडळीमुळे खरंच काँग्रेसला महानगरपालिकेमध्ये जसं नगरपालिकांमध्ये अपयश आलं तसं महानगरपालिकेत देखील अपयश येऊ शकते जर अशी मंडळी अजून 3-4 दिवस कायम राहिली, याच्यामध्ये समन्वय साधला गेला नाही तर मुंबईसह अनेक ठिकाणच्या महानगरपालिका ह्या काँग्रेसला गमवाव्या लागतील असं चित्र दिसत आहे। परंतु याच्यामध्ये एक होऊ शकतं, जर हायकमांडने येऊन महाराष्ट्रामध्ये काही नेत्यांच्या बैठका घेऊन त्यांना तसे आदेश दिले, त्यांना तशा जर ताकदीनं समजून सांगितलं किंवा तशी जर त्यांच्यावर दबाव टाकला, दबाव तंत्राचा जर उपयोग हायकमांडने केला तर त्याचा फायदा होऊ शकते। परंतु महाराष्ट्रातले बडे बडे नेते जर आपण पाहिलं तर ते सर्व जे आहेत ते भाजपमध्ये आहेत। लातूरमध्ये मात्र एक होऊ शकतं की लातूरमध्ये काँग्रेसला फायदा होऊ शकतो, कारण त्या महानगरपालिकेमध्ये अजूनही काँग्रेसचे जे काही जुने नेते आहेत आणि जे काही जुने जाणते नेते आहेत ते आजही काँग्रेस सोबत असल्यामुळे कदाचित त्या ठिकाणचं चित्र मात्र काँग्रेससाठी चांगलं असणार आहे, वंचितसाठी देखील चांगलं असणार आहे, कारण त्या ठिकाणी काँग्रेस कायम पाय रोवून उभी आहे।
परंतु नांदेडमध्ये जेव्हा आपण पाहतोय तेव्हा मात्र हे चित्र बदललेलं दिसतंय, कारण नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या ठिकाणी आपण पाहिलं असेल 1-2 जागा सोडल्या तर काँग्रेसला नांदेड जिल्ह्यामध्ये फारसं यश आलेलं नाही. तिकडे आपण पाहतोय वंचित आणि काँग्रेस हे मधील जे काही बडे नेते आहेत त्या दोन्ही पक्षातील बड्या नेत्यांचा समन्वय दिसून येत असला तरी काही अंतर्गत बंडाळ्या आजही तेवढ्याच आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच काय तर मुंबईमध्ये सिद्धार्थ मोकळेंनी केलेलं विधान, अंतर्गत बंडाळी, 2 गट, त्याचा आम्हाला त्रास होतोय, आम्ही त्रस्त आहोत, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणतायत. तर दुसरीकडे आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीसांनी थेट विधान केलंय की आमची लढाई ही आता वंचित बहुजन आघाडी सोबतच आहे, बाकी पक्षांकडे फारसं पाठबळ आम्हाला दिसत नाही किंवा फारशी त्यांची आम्हाला शक्ती दिसत नाही. हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच निवडणुकाच्या ठिकाणी कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत, बऱ्याच महानगरपालिकेमध्ये आंदोलन कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत, जाहीर करत नाहीत की कुठेतरी आमचा नेता मॅनेज झालाय, आमचे कार्यकर्ते मॅनेज झालेत, अशी चर्चाही आहे. त्यामुळे आपल्याला एक सांगता येतं की काँग्रेसने काय बाय द्यायचं ठरवलेलं आहे का भाजपला, ही देखील शंका आहे. त्यातच आपण पाहिलं असेल मिठाचा खडा म्हणून की काय भाजप आणि काँग्रेसने केलेली युती असेल, MIMने आणि काँग्रेसने केलेली युती असेल, म्हणजे अमरनाथ असेल किंवा इकडे आपण पाहतोय अकोट नगर परिषदेमध्ये असेल, ह्या ज्या युत्या झालेल्या आहेत, ह्या युतीमुळे अनेक काँग्रेसमधले जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले, नेत्यांनाही धक्के बसले आणि मग अशा पार्श्वभूमीवर काँग्रेसचं एकेकाळी संघटन मजबूत होतं, ते महाराष्ट्रामध्ये आज संघटन मजबूत नाही तर पण त्यासोबतच कार्यकर्त्यांमध्ये एकोपा नाही आणि मग याच्यामध्ये जी काही कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये समन्वय नाही आणि याचाच फटका भविष्यामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या निकालामध्ये काँग्रेसला बसू शकतो. आधीच पानिपत झालेला असताना आजही काँग्रेस सावरायला तयार नाही. जे जुने नेते आहेत, पारंपरिक आहेत, त्यांच्याच खांद्यावर धुरा देणं हे काँग्रेसला धोक्याचं ठरणार आहे. एकूणच काय तर या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खरंच सिद्धार्थ मोकळे म्हणतात तसं काँग्रेसमध्ये 2 गट आहेत. ज्या गटाला युती अपेक्षित आहे, काही गटाला ते अपेक्षित नाही. त्या 2 गटामुळे मित्रपक्ष त्रस्त. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी केलेलं विधान देखील तितकंच महत्वाचं आहे. ते असं म्हणतात की आमची लढाई थेट वंचित बहुजन आघाडी सोबत आहे, कारण आपण पाहतोय भाजप सोबत गेलेले जवळपास सर्वच पक्ष भाजप सोबत आहेत. वंचित बहुजन आघाडी सोडला तर अनेक ठिकाणी भाजप सोबत त्यांच्या युत्या झाल्यात. त्यामुळे स्वाभाविक आहे की वंचित बहुजन आघाडीच भाजपच्या विरोधामध्ये दंड ठोकून उभी असल्या कारणाने ते विधान खरं तर फडणवीस यांच्याकडनं आलेलं असावं. परंतु एकूणच चित्र पाहायला गेलं तर भाजपला थेट विरोध करण्याचं काम एकेकाळी काँग्रेस करायची, परंतु काही ठिकाणी काँग्रेसनं काही म्हणण्यापेक्षा कालच्या ज्या 2 युतीमध्ये काँग्रेसने कारवाई केलेली आहे, ज्यांनी युती केली त्या लोकांवर कारवाई केलेली आहे. तसं इकडं भाजप आणि MIMचं देखील चांगलं जमतंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला लक्षात येतं की देवेंद्र फडणवीस यांचं विधान हे गांभीर्यानंच घ्यावं लागणार आहे आणि खरं तर सिद्धार्थ मोकळे यांनी केलेलं विधान देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे अंतर्गत बंडाळी ही काँग्रेसला भोवणार आहे. तेवढंच नाही तर काँग्रेसच्या या निकालावर देखील परिणाम होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. धन्यवाद.